नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. मोठी अपडेट्स लाडक्या बहिणींसाठी आहे. कोणत्या लाडक्या बहिणींसाठी? ज्या लाडक्या बहिणींची याआधी केवायसी झाली नव्हती विविध कारणामुळे, त्या लाडक्या बहिणींसाठी इथे अत्यंत मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. लाडक्या बहिणी, यामध्ये मी कुठेही हवेत तीर मारणार नाही. खरी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती ते सांगणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. आपल्याला माहितीच आहे की 31 डिसेंबर 2025 या आधी ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी इथे चुकलेली होती, अशा लाडक्या बहिणींसाठी आता 31 मार्च 2026 पर्यंत इथे त्यांची चुकीची दुरुस्ती इथे करण्यासाठी त्यांना इथे संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इथे ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी यामागे झालीच नाही, त्यांच्याबद्दल इथे बोलायला इथे सरकार कुठल्याही परिस्थितीत इथे तयार नाही. असं वाटतं की त्यांच्यापर्यंत अजून ही माहिती जी आहे ना, ही पोहोचलेलीच नाहीये. परंतु काल किंवा परवा जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट केलं होतं आणि त्या माध्यमांशी बोलताना त्यांनी असं सांगितलेलं होतं की आम्ही या वेबसाईटवर 31 मार्च 2026 पर्यंत ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी चुकलेली होती त्यांच्यासाठी इथे संधी उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु यानंतर जर तुम्ही यामध्ये पुन्हा जर चूक केली तर यानंतर तुम्हाला इथे संधी उपलब्ध होणार नाही. ही शेवटची संधी आहे. तर ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी चुकलेली होती त्यांनी इथे लवकरात लवकर चूक दुरुस्त करून घ्यायची आहे. परंतु कुठलेही चुकी तुम्हाला इथे करायची नाही, कारण की आता हा शेवटचा चान्स आहे. जर तुम्ही यामध्ये चुकलात तर तुम्हाला यापुढे कोणताही प्रकारचा इथे चान्स भेटणार नाही. त्यामुळे तुम्हाला इथे माहिती व्यवस्थित भरायची आहे आणि तरच सबमिट करायची आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची याआधी केवायसी झाली नव्हती तर त्यांचं काय? तर त्यांच्यासाठी मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. बघा, इथे त्या बोलताना म्हणाल्या होत्या की आम्ही 31 डिसेंबर 2025 आधी चुकीची माहिती ज्यांनी चुकीची केली होती ई केवायसी त्यांच्यासाठी संधी उपलब्ध करून दिलीच आहे. परंतु आम्ही भविष्यात म्हणजे त्यानंतर आम्ही या वेबसाईटमध्ये आणखी काय बदल करणार आहोत जेणेकरून लाडकी बहीण कोणतीही वंचित राहणार नाही. हा पॉइंट आपल्याला नोटीस करण्यासारखा आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारे इथे आणखीन ऑप्शन जे आहे ना ह्या वेबसाईटवर इथे बदल करणार आहोत जेणेकरून काय होईल की केवायसी करता येईल. म्हणजे त्यांनी असं स्पष्टपणे सांगितले नाही की ज्या लाडकी बहिणीची केवायसी झालीच नाही त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ. परंतु त्यांच्या बोलण्यावरून असं तरी वाटतंय की पुढे ज्या लाडकी बहिणीची ई केवायसी झालीच नाही त्यांच्यासाठी सुद्धा इथे संधी उपलब्ध होणार आहे असं सुद्धा यावरून आता दिसतंय. तर ज्या लाडकी बहिणीची इथे केवायसी झालीच नाही त्यांनी कुठल्याही प्रकारे इथे धीर सोडायचा नाहीये. त्यांच्यासाठी सुद्धा आता असं वाटतंय की संधी उपलब्ध होणार आहे. परंतु आपल्याला 31 मार्च नंतर इथे कळणार आहे की ज्या लाडकी बहिणीची ई केवायसी झालीच नाही त्यांसाठी काय सरकार नवीन ऑप्शन देणार आहे. परंतु यावरून तरी कळते की 100% त्या लाडक्या बहिणींना इथे संधी इथे उपलब्ध होणार आहे. तुम्हाला यावर काय वाटतंय की संधी उपलब्ध व्हावी का, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता इथे दुसरा प्रश्न म्हणजे आमची केवायसी झाली आहे की नाही हे कसं करणार? अशा खूप साऱ्या लाडकी बहिणी त्यांना असं वाटतं की आमची केवायसी झाली का नाही हे आम्ही कसं चेक करायचं? तर तुम्हाला इथे सोपा पर्याय सांगतो. तुम्हाला एकतर CSC सेंटरवर जाऊन तुम्ही तिथे चेक करू शकता की तुमची जी केवायसी आहे ना ही पूर्ण झालेली आहे किंवा नाही. तर दुसरी पद्धत तुम्ही मोबाईलवर सुद्धा इथे त्या फोल्डरवर जाऊन लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिथे चेक करू शकता. जर तिथे तुम्हाला केवायसी पेंडिंग किंवा व्हेरिफिकेशन पेंडिंग असा स्टेटस दिसत असेल तर याचा अर्थ तुमची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाहीये असं सुद्धा इथे होत आहे. तर इथे ज्या लाडकी बहिणीची ई केवायसी 31 डिसेंबरच्या आधी चुकलेली होती त्यांनी ती कुठल्याही प्रकारची चूक करून तुम्हाला इथे चूक करायची नाहीये. तुम्हाला व्यवस्थित माहिती भरून तुम्हाला इथे सबमिट करायची आहे जेणेकरून आपल्याला इथे आपण या लाभापासून वंचित राहणार नाही आहोत. आणि तुम्हाला मागील हप्ते भेटले का, जानेवारीचा हप्ता भेटला का ते सुद्धा आम्हाला कमेंट करून इथे नक्की सांगा. आणि जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल लाडकी बहीण योजनेबद्दल किंवा ज्यांची ई केवायसी झालीच नाही त्यांचं काही प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या कमेंटचं आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडकी बहिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.